ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनने निरनिराळे पुरावे कोर्टात दिलेले असतात, त्यामुळे इथे प्रिया खूप घाबरली असते, कारण की तिला वाटायला लागतं की अर्जुन बाजी मारतो की काय. आणि अर्जुनने बुटीकचे जे बिल दिलेलं असतं त्या बिलाचं प्रकरण दामिनी वकीलने आणून पाडलेलं असतं. तिच्या मते हे बिल हे कोण पण आणून देऊ शकतो आणि अर्जुन बोलतो ती प्रत्येक गोष्ट दामिनी वकील हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असते. आणि अर्जुन बुटीकचं बिल जजला दिल्यानंतर तो अजून एक प्रूफ सांगतो की ते म्हणजे लॉकेट पेंडेंटचा जे साक्षीने गळ्यात घातले. आणि अर्जुन साधू बनवून महिपांच्या घरी गेला असतो. आपली हुशारी दाखवत त्याने साक्षीला ते पेंडेंट घालायला लावलेलं असतं. तेव्हा अर्जुन साक्षीला सांगतो तुम्ही जे गळ्यात घातले ते जजना काढून दाखवा. दामिनी वकील ऑब्जेक्शन घेते की हे पर्सनल गोष्टी हे यांना काय करायचंय, याचा हाय काय केसशी संबंध. अर्जुन बोलतो संबंध आहे, म्हणून तो जजना सांगतो की तुम्ही यांना सांगा की जे तिने गळ्यात घातलंय ते दाखवावं. तेव्हा साक्षी ते गळ्यातलं लॉकेट दाखवायला लागते. तेव्हा अर्जुन साक्षीला बोलतो की ह्याचा अर्धा तुकडा कुठे आहे. तेव्हा साक्षी गडबडते आणि बोलते अर्धा तुकडा मला माहित नाही. तेव्हा अर्जुन बोलते हे लॉकेट तुमच्यासाठी स्पेशल आहे ना. तेव्हा साक्षी बोलते हो, कारण की माझ्या आईने हे मला दिलंय. आणि असं बोलत अर्जुन त्याचं लॉकेटचा अर्धा तुकडा दाखवतो आणि ते त्याला जॉईन करतो. तेव्हा दामिनी वकील ऑब्जेक्शन घेते आणि बोलते की हा तुकडा मिळाला म्हणजे असं नाही की हा म्हणजे माझ्या आशिलाचा म्हणजे साक्षी शिकऱ्याचाच हा तुकडा आहे. तेव्हा अर्जुन भडकतो आणि बोलतो मी जेवढ्या पण गोष्टी दाखवतो त्या गोष्टीला या विरोध करतायत. तेव्हा दामिनी वकील बोलते की हे जे पुरावे दाखवतात ह्याच्यावरनं सिद्ध होत नाही की हा खून साक्षीनेच केलाय. तेव्हा जजला दामिनी वकीलचं म्हणणं पटतं आणि ते अर्जुनला बोलतात की एवढे पुरावे मिळाले पण त्याच्यावरनं सिद्ध होत नाही की हा खून साक्षी शिकरीनेच केलाय. आणि जज सांगतात की तुमच्याकडे असा कोणता पुरावा दाखवा की साक्षी शिकरीनेच खून केलाय, ठोस पुरावा असेल तर तुम्ही दाखवा. तेव्हा अर्जुन भडकतो आणि बोलतो अजून किती पुरावे दाखवायचे. आणि त्याच टायमाला जज पुढची तारीख देतात. तेव्हा अर्जुनला समजत नाही की मी अजून कुठले पुरावे देऊ. तेव्हा रविराज त्याला हिंमत देतात आणि बोलतो तू घाबरू नकोस. आणि रविराज बोलायला लागतात तू शांतपणे बस आणि एक केसचा तू अभ्यास कर. तेव्हा सायली अर्जुनला बोलायला लागते तुम्ही हार मानू नका, कारण की प्रत्येक प्रयत्नातून यश निश्चित मिळू शकतो. चैतन्य आणि सायली अर्जुनला धीर देत असतात आणि बोलत असतात की काही दिवस राहिलेत आणि आपण लवकरात लवकर ठोस पुरावा मिळवू शकतो. त्यानंतर अर्जुन विचार करायला लागतो की एक असा ठोस पुरावा मिळू दे की हा खून साक्षीनेच केला आहे. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की एवढं पण घडलंय पण एकच पुरावा साक्षीच्या बाजूने आहे. आणि जे पण हे घडलंय तर एकच साक्षीदार साक्षीच्या बाजूने आहे, तो म्हणजे प्रिया. कोर्टात आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय की हा खून प्रियाने पाहिलाय की साक्षीने खून करताना तिला पाहिलंय. पण प्रिया हे कबूल करत नाही. पण तन्वीने सगळं कोर्टात सांगितलं की साक्षीनेच खून केला तर आपली केस मधुभाऊंच्या बाजूने लागू शकते. सायली बोलायला लागते की तन्वी आपल्या बाजूने का बोलेल. तेव्हा अर्जुन सांगतो की तू प्रियाला जाऊन भेट आणि बोलते अर्जुनने तुला एका ठिकाणी बोलवलंय. तेव्हा सायली प्रिया जवळ जाते आणि बोलते की तू मला उद्या कॉफी शॉप मध्ये भेट. तेव्हा प्रिया बोलायला लागते की मी तुला कॉफी शॉप मध्ये कशाला भेटू, मला काय येडबीड लागलंय का काय. प्रियाला वाटतं की काहीतरी अशी गोष्ट आहे त्यामुळे हे मला तिकडे बोलवतायत. प्रियाला वाटायला लागतं की मला विलास मर्डर केस मध्ये काहीतरी क्लू मिळू शकते आणि त्यासाठी ती तिकडे जायला बघते. अर्जुन आणि सायली प्रियाला बोलतात की आम्ही तुला बोलवलंय कारण की विलास केस बद्दल बोलायसाठी, आणि घरी जर बोललो तर तुला बोलता येणार नाही म्हणून तुला इथे आम्ही बोलवलंय. सायली प्रियाला मोबाईलचा फोटो दाखवते आणि बोलते हा फोटो बघ आणि हा फोटो बघ. अर्जुन सांगायला लागतो तू महिपनच्या घरी होतीस आणि तू कशी उभी आहेस. अशा अँगलने फोटो काढलाय त्याच्यामुळे समजतं की तू महिपनच्याच घरात होतीस. तेव्हा प्रिया घाबरायला लागते आणि प्रिया बोलायला लागते हा फोटो केव्हा काढलास. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो विलास खून मध्ये कोण खुनी आहे, त्या रात्री नक्की काय घडलं होतं आणि खरा कोणी कोण आहे, आणि तू मधुभाऊंविरुद्ध साक्ष दिलीस आणि त्याचे ते खरे पुरावे तू कुठे लपून ठेवलेस हे आम्हाला सांगितलंच नाहीस. तर महिपनच्या घरातील हा तुझा फोटो रविराज, प्रतिमा आणि पूर्णाजी घरातील प्रत्येक सदस्याने आम्ही दाखवू. तेव्हा प्रिया घाबरते. तेव्हा अर्जुन बोलतो बोल काय बोलतेस तू. आणि रविराज आणि प्रतिमा तुझ्या बरोबरचा आई वडिलांचा संबंध लगेच तोडून टाकतील. आणि अर्जुन बोलायला लागतो या सगळ्यामध्ये तुझं का होईल, पूर्णाई तुला घरातून काढेल आणि अश्विन पण तुला साथ देणार नाही. त्यामुळे आता अर्जुनने आणि सायलीने दाखवलेल्या पुराव्यामुळे आता प्रियाचा चांगलाच घाम सुटलेला असतो. आणि त्याच टायमाला प्रियाच्या डोळ्यासमोर चित्र दिसायला लागतं की पूर्णाई कसं घरातनं बाहेर काढलंय आणि रविराजने तिचे कानपाट पडून तिला कसं भिकायला लावले आणि कशा प्रकारे ती जेलमध्ये गेली. त्याच टायमाला प्रिया स्वप्नातून जागी होते. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो आता तुला दिवसा पण स्वप्न दिसायला लागलीत का. त्याच टायमाला प्रिया ही साक्षी जवळ जो मोठा पुरावा असतो तो ती सांगायला लागते. आणि प्रिया सांगायला लागते की हे सगळं मी केलंय, मला अर्जुन या महिपतने मला घाबरवलं होतं. अर्जुन सांगायला लागतो तुला महिपतने धमकी दिली पण तुझ्याकडे कुठला मोठा पुरावा असेल
तुझ्याकडे कोणता मोठा पुरावा असेल तर तू सांगू शकतेस. तेव्हा प्रिया सांगायला लागते की मी साक्षीला ब्लॅकमेल करण्यासाठी मी तिचा विलासला खून करताना मी तिचा सगळा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. अर्जुन सांगायला लागतो मग हे तू का केलंस, तू व्हिडिओ रेकॉर्डिंग का केलीस. तेव्हा प्रिया सांगायला लागते की महिपत आणि साक्षीने माझ्या विरुद्ध डाव फिरवला असता तर आणि त्याची मुलगी जर ह्या केसमध्ये अडकत असेल तर त्याचा आरोप माझ्यावर टाकला असता. प्रिया सांगायला लागते म्हणूनच मी हा मोठा पुरावा माझ्याजवळ ठेवलेला आहे आणि तेच व्हिडिओ रेकॉर्डिंग आता प्रिया अर्जुनला देणार असते. त्याच पुरावाने मधुभाऊ निर्दोष सुटणार असतात. अर्जुन सांगायला लागतो की तू हे सांग की आम्हाला हे कसं घडलं, का घडलं आणि तुला आम्ही माफीचा साक्षीदार करू आणि तुझी सुटका करू. प्रिया सांगायला लागते की आणि तो व्हिडिओ दाखवते त्यावर समजतं की आज कसे मधुभाऊ साक्षी विरुद्ध बोलत आहेत आणि साक्षी तिला सांगते की तू आश्रम आमच्या ताब्यात दे. पण त्याच टायमाला झटापटीमध्ये साक्षीची गोळी या विलासला लागते. या सगळ्याचा रेकॉर्ड म्हणजे प्रियाकडे रेकॉर्डिंग असते आणि जो तो रेकॉर्ड असतो तो आता प्रियाने अर्जुनला दिला असतो आणि तो रेकॉर्ड बघितल्यानंतर अर्जुन बोलतो की जो आता प्रिया सांगते ते आणि जो रेकॉर्ड दाखवते तो खरा रेकॉर्ड आहे. पण इथे प्रिया चांगला दुसऱ्या ट्रॅपमध्ये अडकणार असते कारण की अर्जुन आणि सायलीने तिचा परत एकदा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली असते. प्रिया सांगायला लागते की जेव्हा खून झाला होता त्या टायमाला मी तिथे होते आणि तेव्हा मी साक्षीला जायला सांगितलं आणि त्या टायमाला मी मधुभाऊंच्या डोक्यावरती फ्लॉवर पॉट मारला आणि त्यांना मी बेशुद्ध केले आणि त्यांच्या हातात मी ती पिस्तॉल ठेवली आणि त्यांच्या हाताचे ठसे त्या पिस्तॉलीवर आले आणि त्यांच्या बोटाचे ठसे त्या पिस्तॉलवर मी उमटून घेतले आणि त्याच टायमाला अर्जुन हे सगळं प्रियाचं बोलणं आणि सगळं करणं हे आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. अर्जुन सांगायला लागतो की तू आता मधुभाऊंना ह्या सगळ्या केसमध्ये अडकवलं, आता मी आता बघ तुला साक्षी आणि मी पण बोलू, तुला पण आता खडी फोडायला पाठवतो. आणि अशा प्रकारे अर्जुन आणि सायलीने मधुभाऊंच्या सुटकेचा मार्ग मोकळा करून घेतलेला असतो. आणि या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीने प्रियाचा वापर करून मधुभाऊंची सुटका करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अर्जुन आणि सायलीच्या समोर सगळं सत्य सांगून प्रिया चांगलीच खड्ड्यात पडलेली असते. आणि आता प्रिया महिपाने आणि साक्षी बरोबर खडी फोडायला जाणार की नाही पुढे पाहणे आता रंजकच होणार आहे.